MST-CET रजिस्ट्रेशन फॉर्म फिलअप करण्यासाठी ह्या डॉक्युमेंट्सची गरज आहे. तर ही डॉक्युमेंट्स तुमच्याजवळ असणं खूप गरजेचं आहे. तर फर्स्ट स्टेपमध्ये पर्सनल डिटेल्समध्ये आपण मोबाईल नंबर देतो. तर तो मोबाईल नंबर चालू असणं खूप गरजेचं आहे. त्या मोबाईलमध्ये रिचार्ज असणं सुद्धा आवश्यक आहे. त्या मोबाईल नंबरवर OTP येत असतो. तर मोबाईल नंबर चालू असेल तोच मोबाईल नंबर द्या. त्यानंतर दुसरी स्टेप जी आहे, ईमेल आयडी देतोय आपण. जी ईमेल आयडी तुमची ॲक्टिव्ह आहे, तुम्ही यूज करता त्या ईमेल आयडीचा वापर करताय, तीच ईमेल आयडी द्या. आणि तिसरी जी आहे ती सिग्नेचर ही तुमची फिक्स ठेवा. परत तुम्हाला तीच सिग्नेचर परत करता यावी. आणि चौथा आहे रिसेंट पासपोर्ट साईज फोटोग्राफ. तो तुम्ही आत्ताच काढलेला असावा. कधीतरी 7वी 8वीचा तुम्ही पासपोर्ट साईजचा फोटोग्राफ अपलोड नका करू. जो करंट तुम्ही काढलाय पासपोर्ट साईजचा फोटो अपलोड करा. आणि पाचवा जे आहे क्लास 10चं सर्टिफिकेट हवं आहे, जो बोर्ड सर्टिफिकेट आपण त्याला सनद म्हणतो. आणि सहावा जे आहे आयडेंटिटी प्रूफसाठी तुमचं आधार कार्ड. त्याला बरेच ऑप्शन्स आहेत, पण आधार कार्ड बेटर राहील. तर आयडेंटिटी प्रूफसाठी तुम्हाला आधार कार्ड देणं आवश्यक आहे. आणि ते जे आधार कार्ड आहे ते अपडेट असणं आवश्यक आहे. आणि सातवं जे आहे तुम्हाला अपार ID जनरेट करायचं आहे आणि ती अपार ID जनरेट करून ती पण अपलोड करायची.